शासनाने यासंबंधीची भूमिका जाहीर केलेली आहे की रिझर्वेशनमध्ये उपवर्गीकरण करण्याचं, त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत. आज नांदेडमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन इथल्या सर्व संघटनांच्या नेत्यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये 59 जातीचं एक संघ करून 59 जातींना त्यांनी सामुदायिकरित्या 13% आरक्षणाची सोय केलेली आहे. यामध्ये एका समाजाची मागणी आहे की उपवर्गीकरण झालं पाहिजे. प्रश्न असा निर्माण होतोय की या सरकारला हळूहळू हे रिझर्वेशन नष्ट करायचं आहे आणि या महाराष्ट्रातली, देशातली जी जनता गेली हजारो वर्ष अस्पृश्यतेच्या गर्तेमध्ये आहे, कुठंतरी आता त्यांचा विकास होत चाललेला आहे, हे या देशातल्या हिंदुत्ववाद्यांना पटत नाही आहे. आणि म्हणून हळूहळू या रिझर्वेशन नष्ट करायचं, देशाची राज्यघटना नष्ट करायची, असं हे षडयंत्र भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या तत्सम ज्या संस्था आहेत यांनी सुरू केलेलं आहे. आणि ते सगळं मोडीत काढण्यासाठी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. अगोदर ओबीसी, मराठा, त्यानंतर बंजारा आणि आदिवासी, आणि आता एसीमध्ये या हिंदुत्ववाद्यांची हीच नीती आहे. जसं ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूल केलं तसंच या ठिकाणी तोडा आणि फोडा आणि जोडा अशा पद्धतीची नीती अवलंबलेली आहे. मधल्या काळामध्ये आपण बघता की मराठा समाजाचे लाखो मोर्चे, हजारो मोर्चे झाले, ओबीसी समाजाचे झाले, मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी, आणि आता दलित वर्सेस दलित, असं हे सगळं या सरकारनं सुरू केलेलं आहे. त्यांची नीतीच आहे आणि ह्या नीतीचा निषेध करण्यासाठी आणि ही नीती मोडीत काढण्यासाठी आम्ही सगळे 58 जातीतले लोक एकवटलेले आहोत.